सचिन भाऊच्या घरी गेलो. सचिन भाऊने एक आश्चर्यकारक घटना मला दाखवली. त्यांच्या गाडीच्या स्कूटीमध्ये एका चिमणीनं अंडे दिले होते. आता अंडे देणं म्हणजे आश्चर्यकारक काय, तेवढा विश्वास जिंकणं हे आश्चर्य आहे. एखाद्याला पक्षाला वाटतं की आपले सेफ ठिकाण आहे, त्यांना पिऊन खायला पण ठेवलं होतं. ते पक्षी जवळच होते, चिमण्या होत्या काळ्या कलरच्या. पुन्हा घरी गेलो. पुन्हा भाऊ म्हणले आल्यात आता. ताई पण तिथंच उभा होत्या. ताईची स्कूटी आहे ती ताईनं सरासरी आता 15 दिवस जरा जागेवरच पुसायला तर रोज जागेवर ठेवली. त्यांना रोज वापरायची गाडी, पण त्या चिमण्याच्या काळसाठी त्यांनी तिची गाडी बी बाहेर काढण्यात गेले. तर काय आश्चर्य आहे, घरापाशी एवढ्या जवळ येऊन स्कूटीमध्ये त्यांनी घर बनवणे आणि तिथंच राहणे. मी हळू जवळ गेलो की लगेच चिमणी ती उडून गेली, जवळच बसायला लागली. सॉरी म्हणलं, तुला डिस्टर्ब केलं. पुन्हा आली, पुन्हा बसली. पण त्याच्यापूर्वीच भाऊच्या बुलेटमध्ये पण तिनं खोपा केला होता, पण भाऊनं लक्षच केलं नाही. त्या टायमाला बाहेर गेले, त्या टायमाला पुन्हा लक्षात आलं. पण त्यांनी ते गाडीची लय काळजी घेत होतं, पण त्यांनी अजिबात ते खोपा हटवलं नाही आणि ती स्कूटी पण हटवली नाही, जाग्यावर आहे. जोपर्यंत पिल्ले वगैरे देत नाही तोपर्यंत म्हणजे स्कूटी काढायची नाहीत. असे आजच्याही काळात लोक आहेत की प्राणी पक्षासाठी तळमळ करणारे. त्यांच्यासाठी आपलं नुकसान झालं तर हरकत नाही, पण त्यांचं जीवन राहिलं पाहिजे.